तुझ्याकडे काही मागितलं की मिळतं यावर माझा विश्वास नव्हता आणि नाहीये. कारण लहान वयातच मला कळलं होतं की जे हवंय ते स्वतःच्या मेहनतीवर मिळवावं लागतं आणि म्हणून मी तुझ्या दारात कधीच आलो नव्हतो. तू माझ्या नशिबात जे काही दिलंस ते सगळं ऍक्सेप्ट केलं. मी सगळं सहन केलं कारण माझ्याकडे माझी भावंड होती, माझं कुटुंब होतं. मी कधीच तुझ्याकडे कुठल्या गोष्टीची मागणी केली नाही. पण माझ्या वागण्याची शिक्षा माझ्या भावाला द्यायची नाही. लहान आहे तू, मान्य तरी खूप मोठी चूक केली आहे, पण त्याची चूक पोटात घाल आणि प्लीज प्लीज बरं कर त्याला. हवं तर माझं आयुष्य दे त्याला, पण त्याला बरं कर. माझा भाऊ मला नेहमी म्हणत असतो, दादा तू माझ्यासाठी फादर फिगर आहेस. कुठला बाप स्वतःच्या मुलाला असं बघून जे झालं ते खूप वाईट झालं. असं नाही व्हायला पाहिजे होतं. पण काळजी नको करू, स्वामी करतील त्याचं रक्षण. तू प्लीज जास्त स्ट्रेस नको घेऊ. गप्प बस. मी फक्त तुला आय सेड शट अप. आता त्या मुलाला मरता मरता वाचून घेऊन आलोय मी. हे खोटे काळजीचे शब्द नको आहेत तुम्हाला. बघ, खोटी काळजी नाहीये. मी तुला काय काय तू काय हा तुला अजिबात काळजी वाटत नाहीये कारण तू सुद्धा एक मुलगी आहेस. तुला माहितीये माझ्या भावाची ही अवस्था कशामुळे झाली, कोणामुळे झाली? तुझ्यासारख्या आगाऊ आणि स्वतःला फार ग्रेट समजणाऱ्या मुलीमुळे. माझ्या भावाला या पॉइंटला आणलंय तिने. वेडा नाहीये तो, शहाणा आहे, पण तरी सुद्धा एका मुलीसाठी जीव द्यायला निघालाय. कळतंय तुला किती किती त्रास दिला असेल? कळतंय? माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करायची, त्याचं संपवण्याची आयुष्य त्या मुलीची काय लायकी आहे? कोण लागून गेली ती? आज नाही वाटत तुम्हाला हे सगळं करताना? एक मुलगा तुमच्यावर जीवापड प्रेम करतोय, तुमचा इगो बुस्ट होतो आणि मग त्याचं काही काम ना तुम्हाला काय करायचंय? हेच हे असं सुंदर दिसता, अट्रॅक्टिव्ह दिसता, गोड गोड बोलता, प्रेमाचं नाटक करता आणि एकदा समोरचा मुलगा 100% तुमच्या प्रेमात अडकला